वाहन चालकांमधील दुय्यम कौशल्य वाढवण्याच्या आणि वाहतुकीच्या नियमाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने शहर वाहतूक शाखेने मोरे ट्रान्स फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या प्रसिद्ध ट्रान्सपोर्ट वेंडोरच्या सहकार्याने डायव्हर्स मीट या एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन हॉटेल पंचरत्न येथे करण्यात आले आहे। रस्ता आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वाहतूक पोलीस आयटी वाहन चालकांची बैठक आणि दुय्यम कौशल्य वाढवण्याबाबत जनजागृती करण्यात आली आहे। वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत वाहन चालकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे। त्यातूनच कोंडी विरहित रस्ते, हॉर्न कमी वाजवणे आणि कमी वेळेत आपल्या इच्छित स्थानी पोहोचणे असे लाभ होतील। वाहतूक नियम पाळण्याच्या संदर्भात नागरिकांच्या मानसिकतेत बदल घडवण्यासाठी वाहतूक शाखा वाहन चालकांची बैठक हे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल, असं मत रस्ता सुरक्षा गस्ती अधिकारी भीमराव गजरे यांनी व्यक्त केलंय। केलेले आहे ट्रान्स फॅसिलिटी कंपनीने एक चांगली सुरुवात आहे आणि इतर ज्या कंपन्या आहेत त्यांनी पण अशाच प्रकारचे सेमिनार्स स्पेशली ड्रायव्हरसाठी अरेंज करावेत। कारण काय ड्रायव्हर हा एक महत्त्वाचा माणूस असतो, कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना कंपनीच्या तो घेऊन जातो आणि त्यांना सेफ घेऊन जाणं आणि सेफ घरी सोडणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यासाठी त्याने वाहतुकीचे जे नियम आहेत ते पाळणं गरजेचं आहे आणि त्यांना एखाद्या वेळेस काही जे नियम आहेत ते माहिती नसतात, तर अशा सेमिनार घेऊन अशा माध्यमातून त्यांना आपण हे ट्रॅफिकचे जे नियम आहेत ते आम्ही सांगतो आणि त्याचा जो परिणाम आहे तो खरंच चांगला आहे। असे कार्यक्रम झाले पाहिजे असं माझं म्हणणं आहे। वाहतुकीच्या नियमाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हे पहिलेच पाऊल आहे आणि वाहतुकीच्या संदर्भातील कल्पना आणि पुणे शहरातील बदल यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे, असं माहिती तंत्रज्ञान वाहतूक प्रमुख रफिक नदाल यांनी व्यक्त केलंय। तर मी इकडे सांगेन मोरे ट्रान्स या ट्रान्सपोर्ट वेंडरने जे काही इनिशिएटिव्ह घेतलेला आहे ते एकदम महत्त्वाचा इनिशिएटिव्ह आहे आणि मला असं वाटतं पुण्यामध्ये असे भरपूर ट्रान्सपोर्ट वेंडर आहेत जे अख्ख्या आयटी कंपनी नॉन आयटी कंपनीला ट्रान्सपोर्ट सपोर्ट देतात। त्या सगळ्या वेंडरने अशी मीट घ्यावी, ट्रॅफिक डिपार्टमेंटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा आणि त्यांच्या सल्ल्यानुसार ड्रायव्हर लोकांना अवेअरनेस द्यावं। होतंय काय की ड्रायव्हर लोकांना फक्त लायसन्स असतो आणि फक्त ते गाडी चालवतात आणि फक्त त्यांना पिकअप आणि ड्रॉप शिवाय काही पर्याय नसतो। पण त्याच्यामध्ये काय होतंय की त्यांना जी ट्रॅफिकची नियम आहेत, ट्रॅफिकची चिन्ह आहेत त्याच्याबद्दल त्यांना माहिती जास्त होत नाही आणि ते कदाचित विसरू पण शकतात। पण जर अशा प्रकारचे कार्यक्रम वेंडर गणी जर वेळोवेळी राबवल्या तर मला असं वाटतंय की सगळे ड्रायव्हरांना अवेअरनेस मिळेल आणि मला असं वाटतं की ट्रॅफिकचे पण काही प्रॉब्लेम सुटतील। या कार्यक्रमाला सुमारे 30 वाहन चालक उपस्थित होते। तसेच रस्ता सुरक्षा गस्ती अधिकारी भीमराव गजरे, कॉन्स्टेबल अनंत भालेराव, माहिती तंत्रज्ञान वाहतूक प्रमुख रफिक नदाल, व्यवस्थापकीय संचालक राम सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरजसह शनाया शेख, पुणे प्लस।